नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मराठीमध्ये दोन मोठ्या चित्रपटांची घोषणा झालेली आहे। तर पहिला चित्रपट त्यातील ज्या दिग्दर्शकाने 2023 मध्ये मराठी चित्रपट सृष्टीसाठी 90 कोटींचा चित्रपट दिला, त्या दिग्दर्शकाचं नाव केदार शिंदे। त्यांचाच चित्रपट एक नवीन चित्रपट येतो आहे आणि त्या व्यक्तीवर तो चित्रपट आहे ज्याने बिग बॉस सीझन 5 गाजवला। आपल्याला ज्यांना ज्यांना बिग बॉस पाहायचं वेळ नव्हतं त्यांना ते बिग बॉस पाहण्याचा वेळ लावलं, ती व्यक्ती म्हणजे सूरज चव्हाण। आणि ह्या सूरज चव्हाण ह्याच्याच जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे। यार नशीब बघा ना, झी स्टुडिओज बॅनर खाली हा चित्रपट असणार आहे। एवढा मोठं झी स्टुडिओज म्हणजे खूप मोठं मराठीतलं नाव आहे आणि त्या बॅनर खाली पहिला चित्रपट, इतकं जबरदस्त नशीब आणि तो ते डिझर्व सुद्धा करतो। आणि मला वाटतं की हा चित्रपट खूप चालणार, कारण केदार शिंदे सर आता तरी फ्लॉप देऊ शकतच नाहीत आणि त्यांच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे आणि ते नक्कीच हा चित्रपट चांगला करतील। तर हा चित्रपट येणार आहे झापूक झुपूक ह्या चित्रपटाचं नाव असणार आहे। त्याचा खूप फेमस डायलॉग झाला होता झापूक झुपूक, तर ह्या चित्रपटाचं नाव सुद्धा झापूक झुपूकच असणार आहे। आता येऊयात दुसऱ्या चित्रपटाकडे। तर दुसरा चित्रपट अंकुश चौधरी यांचा बऱ्याच दिवस झाले एक चित्रपट येत नव्हता। बऱ्याच दिवसांनी मी चित्रपट त्यांची घोषणा, नवीन चित्रपटाची घोषणा मी ऐकतो आहे। तर हा चित्रपट आहे जो 13 वर्षांनंतर येतो आहे, त्याचा दुसरा भाग येतो आहे। नो एंट्री पुढे धोका आहे ह्या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे। तर त्यावेळेस सुद्धा हा चित्रपट खूप चालला होता आणि त्याचं गाणं जपून जपून जा रे पुढे धोका आहे, ते वालं गाणं तर खूप गाजलं होतं। सई तामणकर वगैरे ते नाचताना दाखवली होती। सो हा चित्रपट येतोय, अंकुश चौधरी यांचा चित्रपट येतोय आणि मला वाटतं की एक सुपरस्टार जर का कोण असेल मराठीमध्ये तर अंकुश चौधरीच आहे काय। तर हे दोन मराठीतील मोठे चित्रपट येणार आहेत। तर या दोन्ही चित्रपटांना खूप खूप शुभेच्छा। आता इथेच आपण हा व्हिडिओ संपवूयात। पुढच्या एखाद्या रिव्ह्यू किंवा बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये आपण भेटणारच आहोत। तोपर्यंत आपले YouTube चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।